झाले केस का पंचायत काय कटिंग. आणि तुझ्याकडे नाही रे. अरे अप्पर आहे अप्पर. तुला जसं इष्टीत हाफ तिकीट असतो का नाही तसंच मी अर्ध तुझं पैसे घेतो. अरे नाही का पाहिजे बाबा. आणि ते ऑफर विफर काय घेऊन बसलाय बाबा. बर 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 ओके. पण कधी तर कापायचे असलच ना त्यावेळी माझ्याकडे यायचं काय. दुसरीकडं किंवा असं समोर बिमोर कुठं जायचं नाही काय आपल्याकडे यायचं. बर राहुल शेठ, ऑल द बेस्ट फॉर युअर ओरिजिनल न्यू मॉडर्न सलून. कीप इट अप, कीप इट अप. बापू येतो, लक्ष असू द्या. चला काय ती येडीच्या नादाला लागते तुम्ही. चला ती वर येडा झालाय. ए, डिंग डंग डिंग डंग डिंग डंग डिंग डंग. बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है बापू सेहत के लिए. शीतल, अगं जेडी कधी येईल म्हणत्या? माहित नाही कधी येताल त्या. लय दिवसानं घराबाहेर पडल्यात ना. होय बाय, जाऊ दे. कवा याचं तेव्हा तिला येऊ देत. नाही तर सातारा कुठं लांब आहे तवा. आणि काय ग, तू पण जायचं होतंस ना तिच्या संग. अहो नाही, ते घरी लय काम आहेत. मग मी नसते घरातनं बाहेर पडत. आणि तसं बी त्यांना त्यांच्या मैत्रिणींना भेटायचं होतं ना म्हणून. होय, असू दे असू दे. नाही तर तू घरात नसली की नाही हे घर कसं मला मोकळं मोकळं वाटतं बघ. मामी, मामी आहेत का? कोण आहे र? ये की आत. नमस्ते जीजी. नमस्कार नमस्कार. मी आहे टॅलेंट. कशी काय तब्येत? हाय बरी मी हाय. हा. अगं बाई, भैया आलेत वाटतं. शीतल, जा कॉफी ठेव जा. त्यांना कमी गोड आणि स्ट्रॉंग कॉफी लागते बर का. अगं बाई, कुठे आहेत रे? बुट काढतात वाटतं. ओ भैया. मामी, भैया नाहीत आले, मी एकटाच आलोय. हं, तू चालायच वे. शीतल, राहू दे ग कॉफी. आणि भैया का नाहीत आलं? भैयांना जरा एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणून मला म्हणले तूच जा आणि निरोप दे. काय निरोप? अहो मग सांग की. सी दिस इज फोटो. भैया, चांगलीच आहे की पोरगी. कुणाची आहे पोरगी? अध्यक्ष, भैयांना स्थळ आले. स्थळ सोलापूरचे आमदार आहेत, त्यांच्या मुलीचं स्थळ आहे. एकदम खानदानी स्थळ आहे बर का. आणि घरी नोकर चाकर, बंगला गाडी सगळे. आणि हे स्थळ कुणी आणलंय माहितीये का? खुद्द आई साहेबांनी. भैया पण म्हणले की मी आता आई साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाही. म्हणजे तसं त्यांना जाताच येणार नाही. त्यामुळे आता ह्या स्थळाला ते काही नकार देतील असं वाटत नाही. लई हसा येते हाय का नाही? अहो नाही, ते जरा ठसका लागला. जा कॉफी ठेव जा. हो मामी, डोंट वरी, मी आत्ताच घेऊन आलोय, राहू द्या. अरे सोन्या, बाळा ये ये. बस बस ये. अरे असं राहू द्या, कसं सांग बरं. आज तुम्ही आमच्या घरी आलाय, मग नाही म्हणून कसं चालेल सांगा बरं. आणि तुम्ही आला काय आणि भैया आले काय, आम्हाला काय वेगळं आहे वय तवा.
बर, आणि असं एकटं तुम्ही पहिल्यांदाच आलाय, आणि तुम्ही भैयांचा उजवा हात आहे हे अख्खं गाव जाणतंय. ओ मामी, मी क्लिअर सांगतो हा, माझं कौतुक करून आणि मला गुळ लावून काय उपयोग होणार नाही. इथं माझ्या हातात म्हणजे भैयांच्या हातात थोडी काय नाही तर माझं काय घेऊन बसलाय. अरे पोरा, ह्याला काय अर्थ आहे का? आत्ता एक मग एक, हा काय लावली तुम्ही? अरे आम्ही आता लग्नाच्या तयारीला लागलोय की. अहो जिजी, तुमच्या भावना कळतायत की मला, पण एक लक्षात घ्या, कसं आहे ना, आता बघा, जयश्रींचं लग्न भैयांसंग झालं तर फायदा कोणाचा आहे? कुणाचा आहे? जयश्रींचा. आणि या मुलीचं लग्न भैयांसंग झालं तर फायदा कुणाचा आहे? कुणाचा आहे? भैयांचा. आणि मामी, किती झालं ना तरी भैया आई साहेबांच्या शब्दापुढे जाणार नाही. अहो पण काल एक आज एक असं कसं म्हणता तुम्ही? ओ मामी, मला बोलून काय फायदा आहे? मी फक्त निरोप द्यायला आलतो, आणि ते तुमचं काय असेल ना ते भैया येऊन बोला. जी काळजी घ्या, येतो मी. अरे देवा, पुष्पे, आता ग काय करायचं? मामी, अहो जाऊ द्या. जीजी, अजिबात काळजी करू नका. आपल्या जयश्री मस्त भारी आहेत. आपण त्यांच्यासाठी दुसरा पोरगा बघू. दुसरा पोरगा बघू म्हण? माझी पोरगी काय खेळणं वाटली का तुम्हाला? शीतल, अगं असं कसं बोलतीस बाळा? अगं त्या पोरीच्या मनाचा तर विचार कर की. ज्याचं जळतं त्यालाच कळतं पोरी. नाही, तो कसा लग्न करत नाही ना तीच बघते. कालपर्यंत तो भैया शपथा घेत होता आणि आज नियत फिरली वे त्याची. बघतेच मी. अगं पुष्पे, पुष्पे थांब, समाधान घेऊ दे पुष्पे. जीजी, जाऊ द्या. तुम्ही नका काळजी करू. मामी येत्याल माघारी. असू दे. देवा, हे लग्न होऊ नये म्हणून मी काय करता येईल याचा विचार करत होते, पण तूच हे घडवून आणलंस. लई बरं झालं बघ. जयश्री आणि हर्षवर्धनचं लग्न कॅन्सल.